तर आता उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करतील। संध्याकाळी 6 वाजता ईशान्य मुंबईतील शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत। मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, सुरुवातीला हे सांगा, मातोश्रीवर बैठक पार पडलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांचे अतिशय जवळचे या बैठकीला उपस्थित होते। ओमराजे यांचं सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे। नेमकं काय घडलं या बैठकीत? बरोबर जगदीश, आपण बघतो आज उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण बैठकी बोलवली होती आणि काल आपण बघतो त्यांची भाषण देखील झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे बंडखोर खासदार होते त्यांच्यावरती पलटवार देखील केला आणि या पलटवारानंतर आज बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये ऍक्शन मोडवरती उद्धव ठाकरे हे दिसलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी जे 6 खासदार ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्या खासदारांच्या जिल्ह्यांमध्ये आता उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे हे उद्या ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता भांडूप आणि घाटकोपर येथे उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहेत, कारण की सातत्याने विरोधक असतील किंवा जे बंडखोर केलेले खासदार आमदार असतील त्यांच्याकडनं बोललं जात आहे की उद्धव ठाकरे हे नेत्यांना भेटत नाही, पदाधिकाऱ्यांना भेटत नाही। आता सतत विरोधकांचा आणि नेत्यांचा सूर आहे, त्याला उत्तर हे उद्धव ठाकरे देणार आहेत। उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना तसंच जे शाखा आहेत त्या शाखेवर जाऊन भेटी करणार आहे आणि जे उत्तर आहे ते विरोधकांना आणि बंडखोरांना देणार आहे। त्यामुळे उद्यापासून उद्धव ठाकरे आपण होतं उद्या ईशान्य मुंबईचा दौरा हा करणार आहे। त्यामुळे महत्व या ठिकाणी दिसून येते, कारण की बंडखोरांना या ठिकाणी उद्धव ठाकरे उत्तर देताना दिसत आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडचे आलेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।